आजचा दिवस कॉकरोच जनता पार्टीसाठी नाही तर देशाच्या राजकारणासाठीही अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। कारण आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक होत असून या बैठकीत असे काही मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात ज्यामुळे पुढील काही महिन्यांचे राजकारण पार बदलू शकतं। जंतर मंतरवरील आंदोलनानंतर पहिल्यांदाच पक्षाचे सर्व प्रमुख नेते हे एकत्र येत आहेत। त्यामुळे या बैठकीत नेमके काय ठरणार आहे, पक्षाची पुढील दिशा काय असेल, नवीन आंदोलनाची घोषणा होणार का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे E20 इंधनाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा देशभरात मोठी लढाई उभी राहणार का, याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। गेल्या काही दिवसांमध्ये कॉकरोच जनता पार्टी देशभरात चर्चेचा विषय ठरली। जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनामुळे हजारो विद्यार्थी, तरुण आणि समर्थक हे मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। हे आंदोलन दिवसेंदिवस मोठं होत गेलं आणि त्यांची चर्चा ही देशभरात सुरू झाली। आणि महत्त्वाचं म्हणजे आंदोलनामुळे सरकारवर पहिल्यांदा मोठा दबाव निर्माण झाला। या आंदोलनानंतर पक्षाची लोकप्रियता ही अधिकच वाढली आणि अनेक राज्यांमधूनही त्यांना पाठिंबा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले। त्यामुळे आता या पक्षाची पुढची चाल नेमकी काय असणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय। या संपूर्ण आंदोलनामध्ये पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके हे सर्वात चर्चेत राहिलेत। अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर त्यांनी आंदोलनाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली। देशभरातील विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि विविध शहरांमध्ये आंदोलनाची लाट ही निर्माण झाली। आंदोलनादरम्यान त्यांच्या प्रकृतीचीही चर्चा झाली। उपचार पूर्ण झाल्यानंतर ते छत्रपती संभाजीनगरमध्ये परतले आणि समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागतही केले। त्यानंतरच त्यांनी लगेचच पक्षाची एक महत्त्वाची बैठक आता बोलावली आहे। त्यामुळे ही बैठक फक्त औपचारिक नसून पुढील राजकीय रणनीती ठरणारी बैठक मानली जाते। आता आजच्या बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते, तर पक्षाची ध्येय धोरणे ही स्पष्ट केली जाणार आहेत। पक्ष कोणत्या मुद्द्यांवर पुढे काम करणार, कोणत्या विषयांवर आंदोलन उभारणार आणि जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कोणती नवीन रणनीती आखणार, यावर सगळ्या गोष्टींवर सविस्तर अशी चर्चा होणार आहे। विशेष म्हणजे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवरही भर दिला जाणार असल्याचं या माहिती समोर आली आहे। विविध राज्यांमध्ये पक्षाचा विस्तार कसा करायचा, नवी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, युवकांना अधिक जबाबदाऱ्या देणे आणि पुढील आंदोलनांचे नियोजन यावरही महत्त्वाचे निर्णय आता घेतले जाऊ शकतात। मात्र सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती म्हणजे E20 इंधनाच्या मुद्द्याची। गेल्या काही महिन्यांपासून या विषयावर देशभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत। वाहन चालक, शेतकरी आणि सामान्य नागरिकांमध्ये या विषयावर चर्चा सुरू आहे, एक प्रकारचा संताप उमटलाय। अशा परिस्थितीत कॉकरोच जनता पार्टी पुन्हा एकदा या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणार असल्याचं बोललं जातंय। जर पक्षाने या विषयावर मोठ्या आंदोलनाची घोषणा केली तर पुन्हा एकदा देशभरात मोठं वातावरण निर्माण होऊ शकतं। त्यामुळे आजच्या बैठकीत E20 संदर्भात नेमका काय निर्णय घेतला जातो याकडेच सर्वांचं विशेष लक्ष आहे। या बैठकीसाठी पक्षाच्या कोर कमिटीचे सदस्य आधीच छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेत। पुढील 2 दिवस ही बैठक चालू असणार आहे। प्रत्येक विषयावर सखोल चर्चा केली जाणार। पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, विविध राज्यांतील प्रतिनिधी आणि संघटनात्मक जबाबदारी सांभाळणारे सदस्य हे या बैठकीत उपस्थित राहणार आहेत। विशेष म्हणजे पक्षाच्या पहिल्याच मोठ्या आंदोलनानंतर त्यांची देशभरात अशी वेगळी ओळख निर्माण झाली आहे। अनेक लोकांनी CJP या पक्षाकडे एका नव्या पर्यायाच्या दृष्टीने पाहण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे आता पक्ष आपली ही गती कायम ठेवणार का की आणखीन मोठी मोहीम सुरू करणार, याबाबतच उत्सुकता वाढली आहे। सोशल मीडियावरही या बैठकीची जोरदार चर्चा सुरू असून अनेक जण आजच्या घोषणांची, आजच्या बैठकीची वाट पाहतायत। याच दरम्यान काही दिवसांपूर्वी अभिजित दिपके यांनी आपल्याला भाजपामध्ये प्रवेश करण्याची ऑफर मिळाल्याचा दावा केला होता। मात्र भाजपने हा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला। या वादानंतर राजकीय वातावरण हे आणखीनच तापलं गेलं। त्यामुळे आजच्या या बैठकीत या विषयावरही काही भूमिका मांडली जाणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच काय तर आजच्या बैठकीत कॉकरोच जनता पार्टी कोणते निर्णय जाहीर करणार, पक्ष नवीन राष्ट्रीय आंदोलनाची घोषणा करणार का, E20 इंधनाच्या मुद्द्यावर मोठी लढाई उभी राहणार का, देशभरात पक्षाचा विस्तार करण्याचा रोड मॅप समोर येणार का की आणखीन एखादी मोठी राजकीय घोषणा ही केली जाणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला पुढील काही तासात मिळतीलच। पण तुम्हाला या बैठकीबाबत काय वाटतं, तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।